होळीचा सण आला की जवळजवळ प्रत्येक मराठी घरामध्ये एक पदार्थ अगदी हमखास बनतो. तो म्हणजे गरमागरम तुपामध्ये मुरलेली पुरणपोळी आणि सोबत कटाची आमटी. वा, विचार करूनच तोंडाला पाणी सुटतं. यामागे फक्त अरे सण आहे चला काहीतरी गोड खाऊया एवढंच साधं सोपं कारण नाहीये. नाही, अजिबात नाही. ही एक खूप जुनी आणि खूप अर्थपूर्ण परंपरा आहे. चला तर मग या गोड प्रथेमागची इंटरेस्टिंग कारणं काय आहेत ते जाणून घेऊया. खरं तर आपण या परंपरेचे 3 महत्त्वाचे पैलू पाहणार आहोत. एक आहे यामागची धार्मिक श्रद्धा, दुसरा आहे त्यामागचं विज्ञान आणि तिसरा आहे सामाजिक सलोखा. हे तीनही धागे जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा पुरणपोळीला एक वेगळंच महत्त्व प्राप्त होतं. चला तर मग सुरुवात करूया या प्रथेच्या अगदी मुळापासून, म्हणजे तिच्या आध्यात्मिक महत्वापासून. पुरणपोळी आपल्या श्रद्धेशी आणि होळीच्या मूळ भावनेशी नेमकी कशी जोडलेली आहे ते पाहूया. आपल्याला वाटतं होळी म्हणजे रंगांचा सण, पण त्याची खरी सुरुवात होते होलिका दहनाने. आपल्या आतले सगळे वाईट विचार, आपला अहंकार, सगळी नकारात्मकता त्या अग्नीमध्ये जाळून टाकायची आणि एक सकारात्मक सुरुवात करायची, हा त्यामागचा खरा उद्देश आहे. आता इथेच खरी गंमत आहे. या पदार्थाच्या नावामध्येच त्याचा खरा अर्थ दडलेला आहे. पुरण म्हणजे काय तर पूर्ण, जे काही अपूर्ण आहे ते भरून काढणारं. म्हणजे विचार करा, ज्या दिवशी आपण मनातली सगळी नकारात्मकता जाळून टाकतो, त्याच दिवशी हे पूर्णत्वाचं प्रतीक असलेली पुरणपोळी खातो. हे म्हणजे जणू काही आपण आपल्या आयुष्यात आनंद, समाधान आणि भरभराटीचं स्वागत करतोय. आणि हो, गोड खाल्ल्यामुळे नात्यांमधला गोडवा तर वाढतोच. आता वळूया यामागच्या वैज्ञानिक कारणांकडे. आणि इथे खरंच कळतं की आपले पूर्वज किती दूरदृष्टीचे होते. त्यांनी सण उत्सवांची सांगड थेट आपल्या आरोग्याशी घातली होती. होळीचा सण अगदी योग्य वेळी येतो. म्हणजे बघा, हा तो काळ असतो जेव्हा हिवाळा संपत आलेला असतो आणि उन्हाळ्याची हळूहळू चाहूल लागलेली असते. अशा वेळी ऋतुबदलाच्या काळात आपलं शरीर थोडं नाजूक होतं आणि आजारी पडण्याची शक्यता वाढते. आणि बरोबर याच वेळी पुरणपोळी मदतीला येते. यातील प्रत्येक घटक शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. चना डाळ आपल्याला भरपूर प्रोटीन देते, गूळ आपल्याला झटपट ऊर्जा देतो आणि आपलं लाडकं साजूक तूप शरीराला आतून उष्णता आणि ताकद देण्याचं काम करतं. याचाच अर्थ पुरणपोळी हे फक्त एक गोड पक्वान्न नाहीये, तर या बदलत्या हवामानात शरीराला आवश्यक असलेलं एक परफेक्ट इम्युनिटी बूस्टर आहे. हे खाल्ल्याने शरीराला त्या ऋतुबदलाशी जुळवून घ्यायला एक प्रकारची ताकद मिळते. तर आपण धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं पाहिली, पण या परंपरेचा आणखी एक तितकाच महत्त्वाचा पैलू आहे आणि तो म्हणजे सामाजिक आणि कौटुंबिक महत्त्व. खरं तर सण कशासाठी असतात? नाती जपण्यासाठी, एकत्र येण्यासाठी, नाही का? आणि होळी तर यात सगळ्यात पुढे आहे. जुने वाद विसरून, रंगांमध्ये रंगून जाऊन एकत्र येण्याचा हा सण आहे. हे किती खरं आहे नाही का? जेव्हा आपण पुरणपोळीचा घास घेतो तेव्हा फक्त चणा डाळ आणि गुळाची चव येत नाही, तर त्यामध्ये मिसळलेलं प्रेम, आपुलकी आणि एकत्र जेवल्याचा तो आनंदही असतो. ही एक खूप साधी पण तितकीच सुंदर प्रक्रिया आहे. सगळेजण एकत्र जमतात, मनसोक्त गप्पा मारतात, हसतात आणि एकत्र बसून पुरणपोळी खातात. या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच तर नात्यांमधलं बंधन अधिक घट्ट होतं. तर आतापर्यंत आपण पाहिलं की पुरणपोळी खाण्यामागे किती वेगवेगळे आणि महत्त्वाचे अर्थ दडलेले आहेत. चला या सगळ्या गोष्टींना आता एकत्र जोडून पाहूया. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा होळीला आपल्या ताटात गरमागरम पुरणपोळी येईल ना, तेव्हा खाण्याआधी फक्त एक क्षण थांबा. कारण तो घास फक्त एका पदार्थाचा नसतो. तो घास असतो त्यामागच्या श्रद्धेचा, आपल्या आरोग्याच्या काळजीचा आणि नात्यांमधल्या स्नेहाचा. आणि यातच आपल्या परंपरांची खरी ताकद आहे. त्या चवीला उत्तम असतातच, पण त्याचबरोबर त्या आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या नात्यांसाठीही तितक्याच फायदेशीर ठरतात. पुरणपोळी हे याचंच एक सर्वोत्तम उदाहरण आहे. हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? आपल्या अशा कितीतरी परंपरा असतील ज्यांच्यामागे असाच खोलवरचा विचार दडलेला असेल. त्या शोधण्याचा आणि त्या समजून घेण्याचा आनंद खरंच काहीतरी वेगळाच असतो.